राजकीय नेत्यांनी स्वतःची विमानं व्हीएसआर कंपनीकडे सोपवलीत. फडणवीसांनीही व्हीएसआरकडे विमानं दिलेलं असेल. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या व्हीएसआर विमानातील प्रवासानंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप. संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे. राऊतांनी तात्काळ मुख्यमंत्री फडणवीसांची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू. फडणवीसांनी व्हीएसआर कंपनीकडे विमान दिल्याच्या आरोपांनंतर भाजपच्या नवनाथ बन यांचा इशारा. व्हीएसआर आणि डीजीसीएच्या हातमिळवणीमुळे अजितदादांचा मृत्यू. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही, राऊतांचा आरोप. तर अहवालानंतर उत्तर मिळेल तोवर भाष्य करणार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. एफआयआर घ्यावा म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी 40 आमदारांसह सरकारवर दबाव आणला पाहिजे. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनी यावर बोललं पाहिजे, संजय राऊतांचं आवाहन. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी कारवाईसाठी रोहित पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा. एफआयआरबाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार, फडणवीसांचं आश्वासन. प्रेझेंटेशन दाखवून दोषींना मदत. अहवाल येईपर्यंत गोपनीयता बाळगायला हवी. काही पुरावे असल्यास तपास यंत्रणांना द्या. अनिल पाटलांचा रोहित पवारांवर निशाणा. अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता. अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. तर 2 मार्चला रोहित पवार नवे खुलासे करणार. अजित पवारांच्या अकाली निधनाने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया सुळे, रोहित पवार, जय पवार यांच्यासह युगेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट. मिस यू दादा असा उल्लेख. अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावंच लागेल. महिना झाला तरी डीजीसीएकडून रिपोर्ट अद्याप सादर केला गेला नाही. घातपाताच्या संशयावरून विकास लवांडेंसह सुनील माने यांचं तपास यंत्रणांवर बोट. भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची उद्या पहिली बैठक. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेत बैठक होणार. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजितदादांसह 70 जणांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या प्रकरणात मोठा दिलासा. बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणी संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा रिपोर्ट कोर्टासमोर सादर होणार नाही. या प्रकरणात आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवले असून 6 जणांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी. आरोपी वाल्मी कराडच्या मुलाची दुसरी फेसबुक पोस्ट. राजाश्रय कुणाला आम्हा तुम्हाला सुशील कराडची सूचक पोस्ट. सर्वांसमोर सर्व बोलणार. कालच सुशील कराडनी ही पोस्ट केली होती. नागपूर पेपर फुटी प्रकरणात बोर्डाकडून मोठा खुलासा. 11 वाजताचा पेपर 10:37ला फुटला. बोर्ड अध्यक्षांची कबुली. आतापर्यंत 2 मुख्य सूत्रधारांसह एकूण 8 आरोपी अटकेत. बदलापूरमधील स्त्री विष प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत. आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीत नाशिक मनपाकडून महत्वाची कागदपत्र ताब्यात. आर्थिक आमिषाने गरजू महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस. मुंबईत बांधकामादरम्यान 6 कामगार 6व्या मजल्यावरून पडले. एकाचा मृत्यू. चेंबूरच्या सुभाषनगर परिसरातील दुर्घटना. सेफ्टी किटचा वापर न केल्याची प्राथमिक माहिती. 5 जखमी कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा. शिवतीर्थ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. महिलेने महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी संतापाची लाट. आमदार संग्राम जगताप, राहुल आवाडे मोर्चात उपस्थित राहणार. इस्रायलच्या हल्ल्यात इराण हादरलं. राष्ट्रपती भवनासह अनेक भागात इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले. सुरक्षेच्या कारणास्तव इराणमध्ये आणीबाणी घोषित. हवाई अड्डे रिकामे तर शाळांनाही सुट्टी जाहीर. युद्ध तुम्ही सुरू केलं, युद्ध आम्ही संपवणार. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा इशारा. ऑपरेशनचं नाव शील्ड ऑफ जुदाने उत्तर देणार. अमेरिका दूतावासाकडून अलर्ट जारी. मुळशीच्या मुदखेडमधील शिवलिंग विटंबना प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. खंडोबा मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याचा हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र निषेध. चोरी झालेलं शिवलिंग मंदिर परिसरातच सापडल्याची. पंतप्रधान मोदी आज अजमेर दौऱ्यावर. 15 वर्ष पूर्ण न झालेल्या वयाच्या मुलींना HPV लस देण्यासाठीच्या लसीकरण मोहिमेचा राजस्थानमधून शुभारंभ करणार.